महायुती तुटल्यानंतर भाजपाने अवघ्या 3 तासात आक्रमक पाऊल उचलत तब्बल 96 उमेदवारांना बी फॉर्म दिले आहे। या उमेदवारी यादीत 50 माजी नगरसेवकांना पुन्हा संधी देण्यात आली, तर त्यामध्ये उद्धव सेना आणि इतर पक्षातून भाजपामध्ये आलेल्या 13 माजी नगरसेवकांचा समावेश आहे। तर 46 नवीन चेहऱ्यांना संधी देत भाजपाने अनुभव आणि नव्या दमाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे। 19 प्रभागांमध्ये भाजपला उमेदवार मिळू शकले नाहीत, हेही वास्तव आहे। तरीही सर्वाधिक उमेदवार उतरवत भाजपनं मनपाच्या कुरुक्षेत्रात आघाडी घेतल्याचं चित्र आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 35 ते 45 वयोगटातील उमेदवारांना प्राधान्य देण्याचा सल्ला दिला होता, पण प्रत्यक्ष यादी पाहता हा नारा नावापुरताच ठरल्याचं दिसतंय। सुमारे 30 उमेदवार 50 ते 70 वयोगटातील, 35 ते 45 वयोगटातील सुमारे 40 उमेदवार, 25 ते 35 वयोगटातील 26 उमेदवार मैदानात उतरवण्यात आले आहेत। यामुळे युवा नेतृत्वापेक्षा अनुभवाला अधिक महत्त्व दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। महायुती तुटल्यानंतर भाजपने जलद निर्णय घेत निवडणुकीची बाजी मारण्याचा प्रयत्न केला असला तरी युवा नेतृत्वाचा नारा प्रत्यक्षात कितपत उरतो हे निकालातून स्पष्ट होणार आहे।